बाबा, खंडोजी, 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 खंडोजी आला. खंडोजी, सांग यांना. तू आलास खंडोजी. खंडोजी, तू आमचा जीव वाचव. तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन चल. इतका कर रे. अरे आम्हाला चौलच्या बंदरापर्यंत घेऊन चल. एवढीच साथ दे. अरे तिच्या गलबत उभा आहे. पण दादा, ही अवस्थाच का येऊ दिली तुम्ही? आता जे झालं, अपराध घडला, तर आम्हाला अटक करून शंभूराजांच्या पायाशी टाक. पण ते आपल्याला ठार मारतील ना? हो ना खंडोजी? पण तुम्ही असे वागलातच का? बघ खंडोजी, आमच्यासाठी काहीतरी कर. अरे मी तुझा मोठा भाऊ आहे. अरे मी तुझ्यासाठी जीव देईन रे. तू मोठा भाऊ आहेस माझा, आणि हे जन्मदाते. त्यांच्यामुळेच तर आज आपण दोघे इथे आहोत ना. पण तुम्ही चुकलात. तुम्ही दोघेही चुकलात. चुकलात तुम्ही. अरे काय गरज होती या कारस्थानात पडण्याची तुम्हाला? हो बाबा, तुम्हाला तरी समजायला हवं होतं. अहो, कोळशाच्या दलालीत हात काळे होणारच, आणि साले हात काळे, तोंडही काळ होणार. का वागलात तुम्ही असे? का? खंडोजी पोरा, एकीकडे शंभू राजांच्या सोबत मी सावली सारखा होतो. मीच म्हणाला होतात ना, राजांच्या केसालाही धक्का लागू देऊ नकोस म्हणून. निष्ठा म्हणजे चिटणीसांची ओळख, आणि तुम्ही तर कारस्थानाच्या जोरात स्वतःला होऊन घेतलं. बाबा, अहो रायगडावर राहतो आपण. थोरल्या महाराजांच्या समाधीवरचा वारा रोज आपल्या अंगावरून जातो. कशी विसरलात थोरल्या महाराजांनी दिलेली कौतुकाची थाप? कसं विसरलात त्यांनी तुमच्या पोटाला धरलं होतं? कसा विसरलात राजापुरातला गुलामांचा बाजार? दादा, तूच बाबांना पशी पाडला असता. अरे पण तू विसरतोयस की जे मागूनही मिळालं नसतं ते न मागता मिळतंय रे. आपल्या सुखाचा कटोरा कुठे रिकामा दिसला रे तुला? सांग ना. अरे मला लाज वाटते तुला मोठा भाऊ म्हणायला. खंडोजी, आता जे झालं ना ते झालं. बघ, आम्हाला आता इथून सोडव. अरे बघ, कोणीच नाहीये इथे. आम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन चल. अरे गलबत उभा आहे. खंडोजी, आता माझं धावणं संपलंय. मला अटक कर आणि घेऊन चल. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? नाही नाही, खंडोजी असं काही करणार नाहीये. अहो, तुम्ही वडील आहात त्याचे. मी त्याचा मोठा भाऊ आहे. हे बघ खंडोजी, आता आमचं सुख तुझ्या हातात आहे. अरे खंडोजी, इतकं कर रे. तू आमच्यासाठी राजनिष्ठा, स्वामीनिष्ठा थोडीशी बाजूला ठेव, आणि आम्हाला जीवदान दे. हे बघ, नाही म्हणू नको. अरे बाबांच्या वयाचा तरी विचार कर. त्यांनी आपल्यासाठी किती काय केलंय. अटक करा बाळाजी पंत चिटणीसांना. खंडोजी, सोडा मला. खंडोजी, काय करतोस तू? खंडोजी, मी तुझा मोठा भाऊ आहे. सोडा मला, सोडा. अरे बाबांचा तरी विचार कर. अरे सोडा बोलतोय ना.
बघा बघा आले स्वराज्याचे मारेकरी. हे म्हणजे राजनिष्ठ आणि यांचं घर म्हणजे निष्ठावंत. बघितली का निष्ठा? राजा बदललाय म्हणून सर्व किल्ल्यावर पत्र वाटले त्यांनी. अरे ज्या थाळीत जेवले त्याच थाळीत थुंकले. आता काय करायचं? फुलं उधळायची काय यांच्या अंगावर? फुलं उधळायची नाही, वाहनं फेका यांच्या अंगावर. स्वतःच्या हाताने आबरू खराब करून घेतली यांनी. छे 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 छे. अरे यांना सोपं आमच्याकडं फार चटणीच करून टाकतो. राजाच्या विरोधात बंड केलं यांनी. यांचा तर कडेलोट झालाच पाहिजे. वाईट वाटतं. पोटच्या पोरानं पकडून आणलं हो बापाला. बाप नडलं, कुसंगत नडली. हे बघा, जशी करणी तशी भरणी. बाबा, आजी, काही बोलू नकोस रे. आपण देवाच्या लेकराविरुद्ध उभं ठाकलं. चुकलं महाराज, चुकलं. मी चुकलोय. माझ्यामुळे बाबांना त्रास झालाय. बसू, तू पुढे जाऊन माग काढ. दादा, दादा, दादा. सोमा, अरे तू कुठे होतास? चुकामुक झाली. तू मला शोधत होतो. सैनिक मागावर आहेत का? नाही, आणि बाकीचे कारभारी? माहित नाही. पण आता पुढे कसं होणार? बरं झालं तू आलास. चल, लवकरात लवकर सिद्धीच्या हद्दीत पोचू. सैनिकांची दिशाभूल झाली आहे ना? हो, पण तुमचा शेला मात्र तेवढा त्यांच्या हाती लागला. आता शेल्यावरच समाधान माना म्हणावं. मी थोडाच त्यांच्या हाती लागणार आहे. चल. दादा थांबा, थोडं पाणी पिऊ द्या. थोड्यासाठी नको, आता पुढे जाऊन पाणी पी. सिद्धीच्या हद्दीत जाऊ. तिथे सिद्धीची माणसं आली असतील. पण तिथून आपण जंजिऱ्यावर जायचं. हो, जंजिरा. यांच्या हाताशी लागायचं नाही. पण कोण फितूर झाला हरामी? दादा, सगळं मनासारखं जुळून आलं असतं तर एव्हाना पालखीतनं तू दरबारात आला असतास. आता हे मिळवायचं. फक्त शीर शाबूत ठेवायचं. शीर सलामत तर पगडी 50. राम राम. राम राम. कोण आहे नव? ओळख लागत नाही. म्या वाट सुरू होय. पण कोणत्या मुलकातला? म्या इंदापूरच्या परगण्यातला. म्या हिरोजी पाटील. म्या या बसा, गुलपाणी घ्या. बसलो असतो पर लय लांबचा पल्ला गाठायचा. तवा घोड मिळालं असतं तर बरं होईल. घोड? वय म्हणजे माझं घोड चोराने पळावलं आणि त्यावरनं सामान सुमान मी नेलं. होय, घोड मिळेल पर त्याचा काय दाम असेल तर चुकतं करतो की म्या. ऐकलं का? घोड्याचा व्यवहार होईल. पाटलाच्या कानावर घातलं पाहिजे. बसा, अंमलदारासनी पण बोलवतो. हा, अंमलदाराला? आणि ते कशा पाय?
लय वखूत होईल त्याला. अहो त्यांच्या हाजरीतच सगळं देणं घेणं होईल. परवाना आहे ना व. समजा सामान नेलं म्हणून सांगितलं तर बघू. पुढे बघतो. येतो. राम राम. राणा जी, क्या कहा शंभूराजे ने? आपकी बड़ी पूछताछ कर रहे थे शहंशाह. सारी ख्याली खुशहाली भी पूछी और गलतफहमी न करे ये पैगाम भी भेजा है हमारे पास. अच्छा. जी शहंशाह, शंभूराजे तो खुद आपसे मिलना चाहते हैं लेकिन मिलने का मौका नहीं पा रहे. वही तो राणा जी, अब हमें फिक्र हो रही है. हमारे आने वाले कल की फिक्र, हमारे भविष्य की फिक्र. इतनी सारी उलझने हैं कि. फिक्र हो रही है शहंशाह? किस बात की? इसी बात की कि हमने सारे राज, हमारी हालत का इजहार कर दिया है उनके सामने. अनाजीपंत की सारी बातें, सारी चालें जाहिर कर दी. हमने ठीक तो किया है ना राणा जी? देखिए शहंशाह, शंभूराजे का भरोसा हमने जीता है. और हमारा स्वराज्य पाने का मौका. स्वराज? वो तो आपको कभी मिलना ही नहीं था शहंशाह. किसी को मिलना नहीं है स्वराज, फिर चाहे दुनिया के सारे बादशाही क्यों ना आ जाए. ये ख्याल आप अपने दिमाग से निकाल ही दो. तो अब क्या होगा? देखिए, हमने शंभूराजे का भरोसा तो जीत लिया है. सब ठीक ही होगा. क्या ठीक होगा राणा जी? क्या ठीक होगा? हमने शंभूराजे से हाथ मिला लिया. वहां आलमगीर की फौज दिल्ली से रवाना हो चुकी होगी और जब जीनत आपा को यह पता चलेगा तब वो कितना गुस्सा होंगी हमसे खफा हो जाएंगी. उन्हें आलमगीर को हर हाल में स्वराज्य पर अपना परचम लहराना है. और यहां हमने शंभूराजे से हाथ मिला लिया. शंभूराजे से हाथ मिलाया है ना, तो देखना शहंशाह, ये हाथ आपका साथ कभी नहीं छोड़ेगा. जब तक शंभूराजे हैं वो आपके साथ चलेंगे. ये एक सच्चे राजपूत का वचन है. राणा जी लेकिन. शहंशाह, शंभूराजे वो आग हैं जो दोस्ती करे तो दीप और दुश्मनी करे तो जलकर खाक होने का खतरा. मां कात्यायनी की कृपा से हमने तो सब ठीक ही किया है. महाराज खंडोबाला गडावर पोहोचलेत. कुठे? सदरेकडे गेलेत. त्यांचे वडील बाळाजी पंत आणि त्यांचा भाऊ आवजी पंत यांना गिरफ्तार केले. गिरफ्तार केलं? आम्ही आलो सदरेवर. आम्ही येताच त्यांना आमच्या समोर हजर करा म्हणावं. जी महाराज. बाळाजी पंत, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. चुकलात, साफ चुकलात. दादा, काय झालं सुमा? दादा, आवाज ऐकला दादा? कोणीतरी पळत येत आहे आपल्याकडे. मावळे. अरे सुमा, अरे आता काय करायचं? दादा, तुम्ही काही काळजी करू नका. मी यांना यमसदनी पाठवतो. तुम्ही निघावं. अरे पण एकटाच? दादा, मी तुमच्याकरता बाजीप्रभू होऊन ही खिंड लढवीन. तुम्ही काळजी करू नका. निघा. अरे पण सोमा. दादा, दादा, मी तुमच्या पुढे हात जोडतो. तुम्ही निघा, नंतर आपण भेटूया. हर हर महादेव.
थांबा. कविराज, सगळ्या गोष्टी आमच्या हुकमाप्रमाणे घडतायत ना? जी राजन. कोणतीही कुचराई चालणार नाही असे आदेश द्या सगळ्यांना. दिलेत राजन. महाराज, बोला. गुन्हेगारांना कैद करून गडावर आणले. आपल्या समोर पेश करण्याची परवानगी द्यावी. खंडोजी, इजाजत द्यावी आपल्या समोर पेश करण्याची. महाराज, इजाजत. हात सोडा. राजे, राजे,